हळदीचं लोणचं बनवण्यासाठी एका पॅनमध्ये मी 2 चमचे मोहरीची डाळ टाकून थोडीशी भाजून घेतली. नंतर 2 ते 3 लवंगा आणि 4 मिरी, मेथीचे 1 चमचा मेथी बी, हिंग हे सर्व आणि त्यासोबतच मीठ टाकून पण पुन्हा भाजून घ्यायचे. भाजलेले जिन्नस एका ताटामध्ये काढायचे. त्याच पॅनमध्ये 1 वाटी तेल करून गरम करून घ्यायचे. थंड केलेले साहित्य मिक्सर जारमध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचे. मिरची आपल्याला उभी अशी कट करून घ्यायची. मिरची कट केल्यानंतर लिंबू कट करायचे आणि त्याचा आपल्याला ज्यूस काढायचे. 5 लिंब मी इथं लिंबाचा रस काढण्यासाठी घेतलेले आहेत. लिंबाचा रस आपण काढून घेतलेला आहे. आता अद्रकची साल काढायची आणि व्यवस्थित अद्रक आपल्याला बारीक असं कट करून घ्यायचं आहे. अद्रक कट करून घेतल्यानंतर हळदीची साल काढून घ्यायची आणि हळद अशी गोल गोल मी कट करून घेतली. तुम्हाला बारीक कट करायची असेल तर तशी पण तुम्ही करू शकता. आता हे सर्व साहित्य एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. मिरची, अद्रक आणि हळद त्यावरती तयार केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे. लिंबाचा रस टाकायचा आणि मिक्स करायचं आहे. सर्व साहित्य मिक्स करून घेतले. गरम करून गार केलेलं तेल टाकून घ्यायचं आहे. नंतर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचे. तयार आहे आपलं हळदीचं लोणचं.